भोसे जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप खांडेकर हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण गटात जोर धरताना दिसत आहे. चौकाचौकात, चहाच्या टपऱ्यांपासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत खांडेकर यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. या चर्चेमागे काही ठोस आणि प्रभावी कारणे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सर्वप्रथम, प्रदीप खांडेकर यांचा भोसे जिल्हा परिषद गटात असलेला दांडगा जनसंपर्क हा त्यांच्या जमेचा सर्वात मोठा मुद्दा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गटातील प्रत्येक गावात सातत्याने संपर्क ठेवत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये आपुलकी निर्माण करणारी ठरली आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे खांडेकर यांनी सभापती पदावर असताना भोसे जिल्हा परिषद गटाला दिलेले झुकते माप. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती, समाज मंदिर, अंतर्गत गटार योजना अशा विविध विकास कामांसाठी त्यांनी निधी मिळवून दिला. त्यामुळे काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मिळवून दिलेला न्याय. या योजनेमुळे भोसे जिल्हा परिषद गटातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेचे श्रेय आमदार आवताडे यांना जात असल्याने त्याचा थेट फायदा भाजप आणि खांडेकर यांना होईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात. याशिवाय नुकताच भोसे येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रचार दौरा झाला. या प्रचार दौऱ्यात गोरे यांनी भोसे जिल्हा परिषद गटाचे विकासाचे पालकत्व घेण्याचा शब्द दिला आहे. चौथा आणि तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे भोसे जिल्हा परिषद गटात असलेले धनगर समाजाचे प्राबल्य. धनगर समाजाचा या गटातील प्रभाव मोठा असून खांडेकर यांना धनगर समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असल्याची चर्चा आहे. सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने हा घटक निर्णायक ठरू शकतो. या सर्व घटकांचा एकत्रित विचार करता प्रदीप खांडेकर हे सध्या भोसे जिल्हा परिषद गटात भाजपचे सर्वात मजबूत उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. तरीही सध्याच्या घडीला भोसे जिल्हा परिषद गटात खांडेकर आघाडीवर अशीच चर्चा रंगताना दिसत आहे.